काँग्रेस पक्षाचे नवे जिल्हाध्यक्ष सादलिंग शटगार आणि नव्या पदाधिकाऱ्यांचा ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम दिनांक 24 ऑगस्ट रोजी संपन्न झाला। या कार्यक्रमात काँग्रेस पदाधिकाऱ्यांना लढण्याचं बळ देतानाच काही स्थानिक नेत्यांना कानपिचक्याही दिल्यात। आपल्यावर आरोप का होतात याचाही शोध आरोप होणाऱ्यांनी घेतला पाहिजे असंही त्यांनी सुनावले। तसेच आम्ही फार सुखाने नांदलो पण तुम्हाला मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत असंही शिंदे यांनी सुनावले। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणालेत, शहराध्यक्ष चेतन नरोटे हे रात्रंदिवस काम करतात पण त्यांच्यावरही कधी आरोप होतात। काम करणाऱ्या माणसावर आरोप हे होणारच, पण काम करणाऱ्यांनी आपल्यावर आरोप का होतात याचाही शोध घेतला पाहिजे। मला खात्री आहे की ते आरोप का होतात याबाबत तेही सुधारतील। मी अनेकदा दिल्ली मुंबईत असतो, मला अनेक कार्यकर्त्यांचे फोन येतात, मी सर्वांचे फोन घेतो। फोन न घेणं किंवा कोणाकडे तरी फोन देणं हे मी कधीच करत नाही। आताच्या सर्व मंत्र्यांचे फोन हे त्यांच्या पीएकडे असतात। कुठे काय झालं हे तुम्हाला काय कळणार आहे अशा कार्यकर्त्याला लोक बजावून काढतात। कुणाच्या टीकेला घाबरू नका, आपलं काम करा, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत असा विश्वासही सुशीलकुमार शिंदे यांनी स्थानिक नेत्यांना दिलाय। ते म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांना आता खूप काम करावं लागणार आहे। एखादा दुसरा प्रसंग सोडला तर आम्ही खूप सुखाने नांदलेले लोक आहोत, पण नव्या लोकांना अतिशय कष्टानं काम करावं लागणार आहे। मोठ्या कठीण परिस्थितीत तुम्ही मोठ्या उत्साहानं ते पद स्वीकारलेलं आहे। तुम्हाला रात्रंदिवस काम करावं लागेल, तुम्हाला काँग्रेस ही वाढवावी लागेल। नव्यानं होणाऱ्या प्रभाग रचनेकडे सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे। अध्यक्ष सांगतात त्यानुसार सर्वांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, कारण ते सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी दिलेल्या आदेशाचंच खाली सांगत असतात, त्यामुळे यात ढिलेपणा असता कामा नये। जिल्हाध्यक्ष तुम्हाला दिलेली तलवार आणि चिलखत घेऊन लढावं लागणार आहे। मला खात्री आहे की तुम्ही पुन्हा आपली काँग्रेस सत्तेवर येणार आहे असा विश्वासही शिंदे यांनी बोलून दाखवलाय। शिंदे म्हणाले, आपल्यासोबत मतभेद बाजूला ठेवून नेहमी दक्ष राहिलं पाहिजे। कोणी कोठेही गेलं तरी आपण तत्वाने लढलो तर सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस उभी राहील। मध्यंतरीच्या काळात आपले काही सहकारी इकडे तिकडे पळाले, पण आता तेही होणार नाही। शेतकरी कठीण परिस्थितीत उभा आहे, पण केंद्र आणि राज्य सरकारमधील लोक हे बोलतात एक आणि करतात दुसरं, त्यामुळे शेतकरीही चिडलेला आहे। कालपर्यंत जे झालं ते आता विसरा आणि आजपासून काँग्रेस पक्षाचा मी मालक आहे या भूमिकेमधून काम करा। आपलं जिल्हाध्यक्ष सादलिंग शटगार हे दिसतात तगडे, ते काँग्रेस पक्षही तसेच उभा करतील याबाबत माझ्या मनात शंका नाही अशी भावना शिंदे यांनी बोलून दाखवली।